घनसोली प्रीमियर लीग कोणती असो, षटकाराचा बादशाह हा किताब जवळजवळ 4 वेळेला आपल्या नावावर लावलेला राहुल शेट्टी हा डेंजरस प्लेअर आहे. आणि याच मध्ये नवी मुंबईचं ओपन क्रिकेट आपण पाहिलेलं होतं. त्याच्यामध्ये 8 संघ उतरले होते. प्रवीण कालोराम म्हात्रे ही स्वर्गीय आनंद दिघे चषक स्पर्धा, त्याच्यामध्ये राहुल शेट्टीने 45 धावांची खेळी बघितल्यानंतर मुंबईकरांना सरळ त्याला आपल्या संघात चमूच 11 मध्ये घेऊन पुण्यामध्ये घेऊन गेला होता. असा खतरनाक विस्फोटक फलंदाज आहे राहुल शेट्टी. चांगला फलंदाज, निश्चित हस्तोलंदन केलं जात. हाऊ डू यू राहुल शेट्टी असं हात मिळत किशोर मडवी त्याला शुभेच्छा देतोय. पहिला षटक गंगा इंगळे, पॉइंट कव्हर शॉट रक्षक सिलिमिटा, 4 क्षेत्ररक्षण इनसाइड सर्कल आणि फर्स्ट स्लिप. अजूनही असं 5 क्षेत्ररक्षण लावलं जातं ऑफसाइड जवळ. गंगा इंगोले येते राईट आर्म ओव्हर द विकेट राहुल साठी. पाकोडा बॅकफुटवर जात होता, पाय मात्र सरळ एक बेंड केला होता. ही नजाकत होती. चेंडू मात्र फळीमध्ये नाही. निर्धाव, पहिला चेंडू निर्धाव. योगेश थोडस मात्र सल्ला देतो, चेंडू टाकल्यानंतर तू माझ्या मध्ये येऊ नको, अन्यथा विकेटचा आवाज किंवा विकेट लेग बिफोर द विकेट हा घेणं, याचा निर्णय देणं मला कठीण जाईल. चेंडू डिलिव्हर कर, थोडस बाजूला जा. गंगा पुढला चेंडू, पुण्याचा स्टेप आउट करायचा चेंडू डोक्यावर मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक जयेंद्र मडवी. पहिला झटका 0 परत राहुल शेट्टी. राहुल शेट्टी बाद. 0-1 गडी बाद. स्पर्धा एक छोटंसं वाढदिवस होतं. त्याच्या थाटामध्ये एक भाऊ त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक स्पर्धा आयोजित केली. तर गिरीश बबलून तोच फलंदाज छोटू जातो खेळपट्टीवर. 1 गडी बाद, 0 धावसंख्या. खरा सुरुवात. राहुल शेट्टी बाद. नवीन फलंदाज चेतन पाटील. शांत क्रिकेट. जो जिंकेल तो शेवटची लढत खेळेल आजची आणि ठरेल तिसरा सुपर 4 मध्ये जाणारा. पहिला सुपर 4 मध्ये गेलेला होता संघ कुमार तुर्बे आणि काच स्पर्धा झाल्या होत्या त्याच्यात वासी बॉयज वासी असा दुसरा संघ केला होता सुपर 4 मध्ये. तर पहिलं यश मिळलं होतं गंगा इंगोलीला. पहिलं सांघिक यश आणि स्वतःच 0-1 गडी बाद. गंगा येतो पुढल्या चेंडू अर्जुनसाठी. चेंडू खडे ऑन द राईज घेतलाय. गॅप काढलेला आहे सिलिमिटा सेंटरच्या मधून. दूरवरून येतो डीप लांग ऑफ वरून क्षेत्ररक्षण नितीन अडवतो. 1 धावाने खाता करतो संघ आणि स्वतःचा 3 चेंडू खेळल्यानंतर धाव फडकावर 1 गडी बाद. 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या लागते. बघूया कोण जिंकेल कोण हरेल. सांगणे क्रिकेटमध्ये कडे बिकॉज क्रिकेट गेम ऑफ चान्स. आणि तिथेच गेल्या 2 येतात सल्ला दिला होता अर्जुनने चेतनला कोण प्रकारची रणनीती, कारण मोठा झटका हातरा मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर रणनीतीमध्ये थोडासा बदल करावं असं काहीतरी विचार होते अर्जुनना. आणि ते विचार आलेले मनात नाही व्यक्त करतोय चेतन समोर. काय व्यक्त केलं इथे सांगण्याकडे नाही. त्याच्यावरून पहिल्या चेंडूवर स्पष्ट येईल की चेतनची रणनीती काय. 3 चेंडूचा खेळ संपतोय. 1 गडी बाद 1 अशी पहिल्यांदा फलंदाजी करताना किरण स्मृती घनसोली नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी करताना गंगा इंगोलेवर फार सोपवलंय. श्रीकृष्ण दिवा संघाच्या कर्णधार गंगा इंगोले. पुढला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट टू छोटू चेतनला. बॅटपटून घेतात त्याला पंच करतात. चेंडू नीट आहेत बॅटची ठीक एज घेऊन घेते बॉटम एजला लागून घेतात. स्लिप मध्ये 1 धावसाठी 1 धाव मिळते चेतनला. चेतन खातात होते 1 धावसंख्या 2-1 गडी बाद. शांत क्रिकेट. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकादरम्यान धावसंख्याला अक्षरशः रोखून दिले, बंदिस्त करत आहे गंगा इंगोले. जसं हात मात्र रीड करणं अतिशय महत्वाचं. रीडकडे बघितलं, रीडकडे बघितलं फलंदाजांना तर स्पष्ट लढतात. हा लेग ब्रेकचा जसं सेनवॉन लेग ब्रेकची शैली असते ते हाताना तशी मात्र त्यांनी योजना केली. स्पष्ट देतात. धाव मात्र मिळेल. धावसंख्या 2-1 गडी बाद. 5 चेंडू. सुंदर षटक. पावलपंच षटक अतिशय सुंदर टाकताना गंगा इंगोले फक्त 2 धावा देवत 1 किमतीमान विकेट आणि बॅकफुटवर गेला. नॉट फाईन द लवली पिंड द कव्हर पॉइंट विथ इन गुड स्टॉप ऑफ द क्षेत्ररक्षण राकेश पाटील. लवली पिंड एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा 1 गडी बाद अशी खराब स्थिती. काय स्थितीबद्दल विचार असतील पीके. तर 2 धाव फक्त ऐकतात 1 गडी बाद. राहुल शेट्टी पर्यंत नंतर पीके
खरंच कौतुक करावं लागेल गोलंदाज गंगाचं. चांगली गोलंदाजी करतोय कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असतं आणि 4 षटकांच्या मर्यादित क्रिकेट सामने इथे खेळवले जातात आणि या 4 षटकांच्या मर्यादित क्रिकेट सामन्यात पहिल्या षटकात जर राहुलला परतवलंय आणि 2च धावा खर्च केल्या तर कौतुक करावं लागेल गंगाचं. अतिशय सुरेख मारा केलाय या पहिल्या षटकात संतोष सर. येस, व्हेरी गुड लाईन आणले बाय गंगा इंगले. म्हणजे पहिल्या षटकचं भार आपलं झालं ते योग्य होतं असं सार्थक ठरवताना पूर्णपणे अपेक्षा पूर्ण करताना गंगा इंगले पहिलं षटक संपलंय. धाव मात्र लागले पहिल्यांदा फलंदाज खराब स्थितीमध्ये 1 गडी बाद फक्त 2 धावा. दुसऱ्या षटकासाठी येते गोलंदाज किशोर पाटील. त्याला 20 धावांची आवश्यकता पहिल्या सामन्यामध्ये सुंदर षटक टाकलं होतं. 3 झटके दिले होते शेवटच्या षटकामध्ये. ऑरेंज कॅप हरीश भोईरची त्याला मस्तकावर त्याच्या ठेवण्यात आली होती. स्पॉन्सर केलं हरीश भोईरनं. तोच गोलंदाज आपलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन किशोर पाटील. फटका चांगला. याही वातावरणामध्ये थोडस बॅड लक हार्ड लक अर्जुन हा बराच लांब गेला असता पिके फटका, परंतु टफ फॅक्टर आड आलेल्या फटक्याच्या अर्जुन बाद. 2 गडी बाद 2 अशी दयनीय अवस्था. 4 षटकांची लढत. तोपर्यंत दुसऱ्या षटकाचा पहिल्याच चेंडूवर पहिलाच हादरा दिलाय किशोर पाटीलनं आणि संघ श्रीकृष्ण दिवाला दुसरं यश मिळून देते. संघाची धावसंख्या किरणस्मृती 2 गडी बाद 2. आता खरी कसोटी असणार कॅप्टन उमेश म्हात्रे. बरेच शिकाऱ्यांना चेतन पाटील अनुभवी त्याच्यानं उमेश म्हात्रे जाते त्याच्या जोडीला. हार्ड लक अर्जुन फटका चांगला. आवाज सुंदर होता पण कुठेतरी दब फॅक्टर पूर्णपणे आच्छादित केलंय. वातावरण थंडीचं असल्यामुळे हा चेंडू ट्रॅव्हल होता. सरळ गेला होता चेंडू वाईटिश डीप मिड विकेटला. छेद सुंदर होता. अचूक झेल आणि फलंदाज बाद 2 गडी बाद 2. सन्मान्य रोशन तायडे कृपा करून व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत आहे. रोशन तायडे कृपा मंचावर या. पहिला दुसरा चेंडू तो चेंडू निर्धाव काहीतरी करायला लागेल. पॉइंट कॅप 2 कारण मोठे फटके जर धावा येत नसतील तर रणनीती डावपेच्या बदल करणं अतिशय महत्वाचं असतं. डाव माझे बदल होत नाही. मोठे फटक्याच्या हरे जाताना दिसतात दोन्ही फलंदाज. शांत बदलले त्याच्यानंतर ऑफ ड्राईव्ह केलं तर चेंडू जातो डीप लावून गेला. दूर वरून येत अनिकेत पाटील कर्णधार श्रीकृष्ण देता फील्ड करतो. 1 धाव मिळते छोटूला चेतनला. चेतन वैयक्तिक 5 चेंडू खेळल्यानंतर 2 धावसंख्या. संघाची धावसंख्या 3 वर. रोशन तायडे यांचं हार्दिक स्वागत. स्मृती चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. फटाक्याच्या कर्कीसमध्ये परंतु आतिषबाजी फटक्याची होत नाही फलंदाजीकडून पण फटाक्याची आतिषबाजी जरूर ऐकायला मिळते. ऑफ द विकेट अक्रॉस द बॅट. चांगला फटका. जीव जबरदस्त अखंडने प्रयत्न समोर चेंडू सीमापार षटकार. नो बॉल 7 धावा. वॉट याही वातावरणामध्ये ताकद किती आहे असेल उमेशची. ही ताकद आहे ती अंतर्गत क्रिकेट खेळताना गॅरी सोबर्स, युवराज सिंग, हर्षल गिब्स याच्यानंतर रविशंकर शास्त्री आणि हा उमेश होता. उत्तुंग एका षटकामध्ये 6 षटकार ठोकणारा. तोच षटकारानं फटाक्याच्या कडकडामध्ये हे उमेशच्या षटकाचं स्वागत करताना आमचे क्रीडा रसिक धन्यवाद. चाहते 10 धावा लागतात 2 गडी बाद. सज्ज होते गोलंदाज किशोर पाटील. राईट अँड राउंड द विकेट टू कॅप्टन किरणस्मृती उमेश म्हात्रे. पॉइंट सेलिब्रेट ॲट डीप एक्स्ट्रा कव्हर. अटॅक बॅक टू बॅक. येस, अनदर लेआउट 6. उमेश म्हात्रे ऑन द फायर. काय खेळ आहे काय आणि एका षटका. स्थिती खराब आहे. 2 गडी बाद 2. 14 धावांची भागीदारी चेतन पाटील आणि उमेशच्या दरम्यान. धावसंख्या 16. आता मात्र चुरस वाढली जाईल एवढं निश्चित. याला म्हणतात क्रिकेट. याला म्हणतात डोक्याचं क्रिकेट. बुद्धिमत्तेचा खेळ. एकदा पुढे गेली दुसरी धाव घेण्याचा सुंदर प्रयत्न यशस्वी. सुंदर खेळ. 2 उत्तुंग षटकांना शॉर्ट ऑफ चेंडूला हलक्यात फ्लिक केला होता. शॉर्ट लेगला टेकिंग 2nd रन. टोटल मूव्स टू द स्मृती. 18 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 18 धावा. जबरदस्त खेळ. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येला आकार आलाय. चांगल्या स्थितीमध्ये जाताना 16 धावांची एक चांगली भागीदारी जुळताना चेतन पाटील आणि उमेशच्या दरम्यान.
सुंदर खेळ. शेवटचा चेंडू किशोर घेऊन येईल उमेशला. पॉइंट डीप कव्हर अँड सिली बिट ऑफ. स्पष्ट नकार दिला, पायानं झुललं, जरी लागलं तरी पण यष्टन आडून. लवली क्रिकेट. खराब चेंडूचा इशारा योगेश भोईर कडून. येथील योगेश ही याराना दोस्ताना पंचाच्या भूमिकेत या सामन्यासाठी धावणे वाढते 1-19 वर. किशोर. What a superb shot! Going. उमेश म्हात्रे on fire. Lovely खेळ. या षटकात तब्बल केले. तर विकी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा बॅनर आहे जो ऑफ साईडला, त्याच्यावर जर चेंडू लागला तर रुपेश भोईर जुगाव यांच्या माध्यमातून रोख रुपये 1000 सर्वांसाठी असतील, ते सगळ्या मॅचेस साठी. तर सामन्याला सुरुवात होते. संतोष सर पहिल्या षटकाचा जर विचार केला 2 धावा देऊन 1 गडी बाद केला होता गंगाने, आणि किशोरच्या षटक मात्र महागडे ठरले, तर पण 23 धावा खर्च केल्या. तर सिद्धेसाठी सुवर्ण संधी. हॅट्रिक जर पूर्ण केली तर दुर्वेश याच्या माध्यमातून रोख सिद्धेसाठी सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक जर पूर्ण केली तर दुर्वास नाईक यांच्या माध्यमातून रोख रुपये 500 इथे देण्यात येतील. पहिला चेंडू इथे मात्र जरूर चांगला लेग बायच्या रूपात एक धाव जरूर मिळते. चांगली फलंदाजी इथे मात्र उमेश करून दाखवतोय. मागच्या सामन्याचा जर विचार केला 4 चेंडू आणि तब्बल 20 धावांवर खेळतोय. 3 लांबचा षटकार लगावलेत. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि बघता बघता चेंडू चाललाय सरळ सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. काय म्हणाल संतोष सर? 4था षटकार आहे. कॅप्टन षटकाराबाहेर टोलवणं फलंदाज उमेशने. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, थोडीशी घाई, आणि इथे मात्र हातातून झेल निसटला जातोय. नशिबाची साथ आज मात्र उमेशच्या मागे आपण पाहतोय. 4 उत्तुंग षटकार फलंदाजाला लगावले, त्यानंतर यष्टीरक्षकाकडून चुकी झाली, झेल सुटलाय. तो देखील कोणाचा? तर नक्कीच उमेशचा झेल सुटतोय. आणि हा झेल येणाऱ्या काळात किती महागडा ठरेल हे नक्कीच गोलंदाजावर डिपेंड आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना धावसंख्या 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकात संतोष तर विचार केला 2 धावा होत्या, आता मात्र धावांचा रती भीतर असला जातोय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेत आहे. इथे मात्र षटकार अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपण पाहतोय. चांगली फलंदाजी. अंगामध्ये पॉवर आहे आणि त्या पॉवरचा पुरेपूर फायदा इथे मात्र नक्कीच उमेश करून घेतोय. आयोजक संयोजक तुम्ही निर्णय कळवा. तिकडे पंच जातील आणि पंच आमच्यापर्यंत त्वरित निर्णय कळवतील. तर पंच कळवतायत की 2च धावा आहेत. धन्यवाद. या 2 धावांची धावफलक पुढे सरकले जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 35 या आकड्यावर. गोलंदाज पुन्हा एकदा सध्या सिद्धेश, समोर चेतन. इथे मात्र आखड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली जात आहे. चेंडू चाललाय घोषित रिजन मध्ये. एका धावेची धावफलक पुढे जरूर सरकलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 36. या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना कौतुक करावं लागेल उमेश, जे 4 उत्तुंग षटकार लगावले, सामन्याला कलाटणे दिली. 6 चेंडूत तब्बल 25 धावा टोलवल्यात फलंदाज उमेशने. त्यामध्ये 4 उत्तुंग षटकार आहेत, 27 धावा टोलवल्यात. कौतुक करावं लागेल उमेश, सातत्यानं चांगलं प्रदर्शन कर्णधारपद भूषवतोय आणि कर्णधारला साजेशी अशी खेळी साकारतोय. षटक क्रमांक 3 शेवटचा चेंडू. इथं मात्र पुन्हा एकदा बेग हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आणि अखेर चेतन ची खेळी इथे संपुष्टात येते. कौतुक करावं लागेल पंचांचं लेगबाईच्या रूपात फलंदाज इथे बाद होतोय.
पायचीच्या रूपात फलंदाज इथे मात्र तंबूच्या दिशेने परततोय. पहिलं षटक टाकलं होतं गोलंदाज गंगाने, 2 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक किशोरचं अति महागडं, 23 धावा आणि सिद्धेशने जरूर या षटकामध्ये खर्च केल्या तर तब्बल 11 धावा. स्कोरर मला कळवतात की 34 धावांची भागीदारी रचली आहे. चेतन आणि उमेशने स्कोररची भूमिका, शुभम भोईर मॅन फ्रॉम झुगाव आणि विकास पाटील मॅन फ्रॉम कोपरी. तर अशी स्कोररची भूमिका आम्हाला मिळते. सातत्यानं चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून इथे केली जाते. स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचवायला आम्हाला जरूर त्यांची मदत होते. तर शेवटचं हाणामारीचं निर्वाणीचं आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचं षटक घेऊन येतोय गोलंदाज अनिकेत पाटील. संघाचा कर्णधार आहे संतोष सर. आता मात्र एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे, कर्णधार वर्सेस कर्णधार. तर अनिकेतला देखील हॅट्रिक साठी सुवर्ण संधी. रोख रुपये 500 ध्रुवास नाईक यांच्या माध्यमातून देण्यात येतील हॅट्रिक पूर्ण केली तर. समोर उमेश, इथे मात्र चांगला फटका जरूर लगावला गेला लेग साईडच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स पकडला जातोय, एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय, आणि बघता बघता दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. चांगला बॅकअप, 2 धावांची समाधान मानावं लागतंय. कदाचित असं वाटलं होतं पहिलं षटक ज्यावेळेस गंगाने टाकला कुठेतरी अडचणीत येईल किरण स्मृती घनसोली संघ, परंतु ज्या प्रकारे उमेशने सावरलंय खरंच कौतुक करावं लागेल. 7 चेंडूमध्ये तब्बल 29 धावांची खेळी या उमेशने आपल्या संघासाठी रचली आहे. ते देखील अशा दमट वातावरणामध्ये कौतुक करावं लागेल. इथे मात्र आखोड पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका आणि बघता बघता चेंडू सीमा पार. 5वा षटकार आहे या पूर्णपणे सामन्यातला. धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल इंडोर स्कोर शुभम माहिती देतोय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, बॅटची वरची कडा घेतली जाते. चेंडू चाललाय घोषित रिझन मध्ये, एक धाव जरूर मिळते. एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट आणि त्यामध्ये जर बघितलं उमेशचे 5 उत्तुंग षटकार, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 45. तर गोलंदाज पुढे एकदा सज्ज होतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, कार्पेटच्या सहारे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी होते, एक धाव पूर्ण आणि बघता बघता दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल उमेशचं, कौतुक करावं लागेल विकासचा. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तर जो मुलगा इथे पाणी देतोय साठे, विनंती आहे व्यासपीठाच्या समोर यायचंय, विनंती आहे. जो पाणी देतोय मुलगा, गोलंदाज पुढे एकदा सज्ज होतोय आणि घेत इथे मात्र मोठा फटका जरूर लगावला जातोय. कार्पेटचं सारे चेंडू चाललाय मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू पकडतोय, उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत मात्र दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपण पाहतोय. जितकं कौतुक या खेळाडूचं करावं तितकं कमी. 39 धावांची स्फोटक खेळी उमेश साकारतोय. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 49 या आकड्यावर आणि 11 चेंडूंमध्ये संतोष सर उमेशचे 40 नाबाद. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका लेग साईडच्या दिशेने. चेंडू हवेत, इथे मात्र सुरेख झेल आणि अखेर उमेशची झुंजावाती खेळी संपते. टाळ्या वाजवून स्वागत करायचं उमेश. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये 5 उत्तुंग षटकार या फलंदाजाने लगावले. देखील ऑरेंज कॅपचा मान या उमेशला मिळतोय. लवली फिल्डर कॅप्टन इनिंग, सुपर इनिंग आहे. शेवटच्या चेंडूवर 2 गडी बाद 2 अशी स्थितीनंतर खरोखर याला म्हणतात क्रिकेट कसं असावं. हस्तोलन केलं किशोर पाटील, किशोर मडवी, त्याच्यानंतर जयेंद्र, अनिकेत स्वतः त्याला हात मिळून त्याचं शाबास केलं. याला म्हणतात क्रिकेट. जरी आपल्या गोलंदाजी धुलाई केली परंतु ते खळीला खरोखरच मान दिला पाहिजे असे एक खेळाडू होते श्रीकृष्ण दिवाचे. वेल्डन श्रीकृष्ण दिवा. सन्माननीय अतिथी शशीभाई आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आपल्या शुभ हस्ते इथे ऑरेंज कॅप देण्यात येईल. उमेश वेल प्लेट, 40 धावांची स्फोटक खेळी. टाळ्या वाजवून स्वागत करा. 5 उत्तुंग षटकार आणि पूर्णपणे या स्पर्धेत सर्वात जास्त उच्चांक स्कोर आहे या उमेशच्या नावावर. 12 चेंडूत तब्बल 40 धावा इथे टोलवल्या. तर चेंडू श्रीकृष्ण दिवा संघाला द्या निवडीसाठी आणि त्वरित इथे सामना चालू करा. तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या संपुष्टीनंतर धावफलकावर धावा लागल्यात. 49 आणि 50 धावांचं टार्गेट ठेवलंय श्रीकृष्ण दिवा संघासमोर.
परंतु कुठल्याही संघाला कमी आखणं हे कुठेतरी थोडस मूर्खपणाचं लक्ष ठरू शकतं. कारण श्रीकृष्ण दिवस संघात गंगा इंगोले, किशोर पाटील, किशोर मडवी, त्यानंतर हेमंत, संकटमोचक पारी खेळणारा अनिकेत, त्यानंतर जयेंद्र यांच्यासारखे एकाहून एक सरस फलंदाज आहे. तर सामन्यामध्ये नक्कीच रोमांच येणार आणि ते ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन चालतो. नवी मुंबईचा बुलंद आवाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असे सर्वांचे लाडके समालोचक संतोष मात्रे अर्थातच सँडी सर. थँक्यू व्हेरी मच बिगे. काय कमालाची याला म्हणतं क्रिकेट. हा पाहिलं होतं याचं रूपण 1975 क्लाइव्ह लाईट, याला पाहिलं होतं 2011 मधला MS धोनी 91 धावा. हा बघितलं होतं पंटर 2003 मधला 100 जवळजवळ 38 धावांचा तो पंटर. तोच होता किरण स्मृती घनसोलीचा हा जाबाज कर्णधार उमेश मात्रे. त्याने खेळताना अडचणीमधून आपल्या संघाला काढलं होतं. काय बेकार स्त्री होती, कोणी ध्यानात नव्हतं श्रीकृष्ण देवाचा हा वादळ एवढा हाकार वाजेल, हा तुफान आपल्याला खरोखर समोर नष्ट करेल असं ध्यानीमाने नव्हतं. हे आहे क्रिकेट उमेश. केवळ 12 चेंडू 40 धावा, त्याचे उत्तुंग 5 षटकारांची आतिषबाजी. वेल डन उमेश. पण जशात तसं उत्तर देण्याची क्षमता जरूर आहे. गंगा इंगोले, किशोर मडवी, किशोर पाटील, हेमंत, अनिकेत, सिद्धेश, प्रकाश मडवी, जयेंद्र मडवी अशी अक्षरशः मजबूत फलंदाजी आहे. पन्नास धावा हे फडकावर जिंकण्यासाठी. त्याच्यानंतर जसं 12 वाजतात, 12 वाजल्यानं बरोबर आपण लाडक्या मुलाचं भावाचं जसं पिगे म्हणतो त्याच नावाने स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. सुयोग स्मृती त्याचा 12 वाजता ठीक 12 वाजता वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. अजून 10 मिनिटं आहे. 10 मिनिटांना आपल्या लाडक्या या सुयोग भोईरला आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणार. जरी दूर गेला तरी पण त्या वाढदिवस त्याचा आपण संपन्न करा ठीक रात्री 12 वाजता. आणि विकास चव्हाण याचाही वाढदिवस आहे, त्यालाही त्याच्याच बरोबर आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार. ओके, या थोडासा जबरदस्त एकत्र मिळून काय काय रणनीती डावपेच राखावं असं एक स्पिरिट ऑफ द गेम पाहू शकता आपण मैदानामध्ये. किरण स्फूर्ती गंज लक्ष ठेवलंय 50 धावांचं 4 षटकामध्ये आघाडीला गेलंय किशोर पाटील आणि जयेंद्र. ही जोडी जेव्हा जेव्हा मोठं टार्गेट असतं तो बऱ्याच वेळा श्रीकृष्ण देवमध्ये असं फेरबदल करण्यात येतो. जयेंद्रला असं प्रमोट करण्यात येतं अशा वेळेला. कारण 50 धावांचं लक्ष, जवळजवळ 12.5 धावांची 12.40 12.5 धावांची दत्ता साष्टे 7-90 चे प्रोप्रायटर सन्मान्य दत्ता साष्टे मापेगावचे यांचं हार्दिक स्वागत होतं. वेलकम दत्ता. 50 धावा बघू कशा उभारल्या जातील, पण उत्तर देण्याची क्षमता जरूर आहे. कारण एकावर सरस मजबूतपणे श्रीकृष्ण दिवा. हा सामना तर पहिल्या षटकामध्ये जशा धावा आल्या होत्या, गंगाने जरी 2 दिल्या होत्या, पण किशोरचं जसं दुसऱ्या षटकात 23 धावा आल्या होत्या, तसं षटक पहिल्या षटकामध्ये मिळतोय तर सामना रंगातदार अवस्थेत जाईल. स्वागत केलं जातं. शीतलताई भोईर विनंती करते का 7-90 चे प्रोप्रायटर मापेगावचे दत्ता साष्टे, गोलंदाज कल्पेश घेऊन येतो. पहिला स्वागत केलं. चेंडू जातोय हवेत, टप्पा क्रॉस, खणखणी सुरुवात किशोर पाटीलची. 4 धावा मिळत आहेत. धन्यवाद दत्ता साष्टे, आपण आलात. आपलं हार्दिक स्वागत. स्वागत केलं होतं शीतलताई भोईर यांच्या शुभ हस्ते. 4 आणि जिंकण्यासाठी 46 धावा. तर पहिल्या चेंडूवर इरादा स्पष्ट केलाय. किशोर पाटील चेंडू लूज पित होता, त्याला ऑफ ट्राय केलं होतं. 1 टप्पा सरळ डीप पॉइंट अंगण क्षेत्ररक्षण असं वाटलं होतं अडवेल, पण अंदाज चुकला. टप्पा उडाला, चेंडू सीमापार. 4 धावा मिळतात. फलंदाज किशोरला 4 धावा, श्रीकृष्ण दिवाला बिनगडब्यात 4. ती स्थिती होती 2 गडी बाद 2. परत इथे दमदार सुरुवात श्रीकृष्ण दिवाची. गोलंदाज दुसरा चेंडू घेऊन कल्पेश टू किशोर पाटील. पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा का सिली मीट आउट. राइट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका ओव्हर द डीप का लॉग ऑफच्या वाईडिश. बॅक टू बॅक दोन. म्हणून म्हटलं होतं पूर्णपणे अतिविश्वास आहे तो फोल ठरेल, कारण मजबूत स्थिती. 8 धावा आहेत. कमाल
सरासरी 12.5 धावांची तब्बल आहे. 4 षटकामध्ये 50 धावांचं लक्ष उभं केलंय. किरण स्फूर्ती घनसोलीने श्रीकृष्ण त्याला तोडीस तोड उत्तर दिलं जाते. इटका जवाब पत्थर से याला म्हणतात त्याच्यात तशात तसं उत्तर. जशात तसं उत्तर देताना किशोर पाटील दुसऱ्या एंडला अजूनही तडाखे बांधताय जयेंद्र मडवी. कल्पेश कम्स इन फॉर राईट हँड उर्द विकेट टू किशोर पाटील. अक्रॉस द बॅट चेंडू फळी देत नाही. एकदा मात्र जरूर मिळते. घोषणा केलेले पंच येतीने 1 धावेची धावसंख्या 9. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल कारण दमदार सुरुवात केली. आम्ही मात्र कुठेही कमी नाही असं दाखवण्याचं खेळी केली होती. 12 चेंडूमध्ये 40 धावांची कप्तान इनिंग कर्णधार साजेशी उमेश मात्रेची पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाने पाठ थोपटली होती. कल्पेश येतो राईट आर्म उर्दू विकेट. चेंडू मात्र इथे गतीमध्ये परिवर्तन केले. 2 चेंडू 2 चौकार. 2 चेंडू मध्ये 1 धाव 1 फक्त आलेले आहे. 9 बिनगडी बाद अशी सुरुवात आहे की श्रीकृष्ण दिवाची 50 धावांचा पाठलाग करताना. बघूया पहिलं षटक प्रगवत काय होऊ शकतं. क्रिकेट गेम ऑफ चान्स. कल्पेश व पहिल्या षटकाची धूर सोपलाय. पुढला चेंडू घेऊन कल्पेश घेऊन येईल किशोरला. उंचावर वाटण्याचा प्रयत्न केला. चेंडू डीप लॉंग आपलाय. झेल उडालाय. झेल बरोबर लो मॅन मध्ये पडते. एकदा पुढे गेले दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला झालाय. तोपर्यंत चेंडू फेकेल. 2 धावा सहज गतीने पूर्ण करत आहे किशोर पाटील आणि जयेंद्र मडवी. 11 धावा आलेल्या आहेत 5 चेंडू नंतर. काय खेळ आहे पिके. सुंदर सामना. किरण स्फूर्ती घनसोली अगेन्स्ट श्रीकृष्ण दिवा. पहिल्यांदा 4 षटकामध्ये खेळताना 3 गडी बाद 49 4 गडी बाद 49 50 धावांना उत्तर दिलं जातं. जशात तसं दमदार सुरुवात श्रीकृष्ण दिवाची. कल्पेश चेंडूला दिशा दिली. लॉंग लेगला पूर्णपणे भिंतीला लागून येते. 1 धाव मात्र घोषणा अगोदरच केली होती. षटक पहिलं संपलंय. बरोबर 12 धावा ज्या सरासरी पाहिजे होती ती कायची फक्त 0.50 ने ही माग आहे. ती कधीही होऊ शकते कारण सुरुवात चांगली. पहिलं षटक टाकलं होतं गंगानं तिने स्फूर्तीच्या विरुद्ध 2 धावा देत 1 विकेट घेतलेला होता. इथे मात्र कल्पेशला खर्च ठरवलंय मागे ठरवलंय. पहिलं पावचं षटक 12 धावांचं मिळतं. जसं 12 वाजतील तसं आपण लाडक्या मुलाचं ज्याच्या नावाने स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. सुयोगचा आज वाढदिवस तसंच विकास चव्हाणचे वाढदिवस आहे. त्याचबरोबर त्याचा वाढदिवसाला आपण हार्दिक शुभेच्छा देऊ. 12 वाजायला अजून 5 मिनिटं बाकी. 5 मिनिटानंतर थोडासा खेळ थांबला जाईल कारण स्पर्धा आहे याच सुयोग होईल च्या स्मरणार्थ. 12 धावा मिळतात पहिल्या षटकात. सुंदर सुरुवात श्रीकृष्ण दिवाची. अर्जुन कदम आपलं पहिल्या संघाचं दुसरं षटक. येणाऱ्या 18 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावा. 18 चेंडू 38 धावा. समोर जयेंद्र 2 वेळा 5 षटकार एका षटकामध्ये. जसं पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतो येतील जी भोईने केली तीच मात्र याने केलेली आहे. एका षटकामध्ये 2 वेळा उत्तुंग 5चे षटकार. व्हेरी डेंजरस मॅन. किरण स्फूर्ती घनसोलीच्याच आयोजन केले. त्याने खरोखर कमालीची फलंदाजी ठरला होता. उत्कृष्ट फलंदाज. व्हेरी गुड बॉल. मिडन लेग स्टंप फुलरचा चेंडू होता. ब्लॉक मध्ये त्याने ड्राईव्ह केलं तर ऑन ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षण होतं. फील्ड करतोय. 1 धाव मिळते जयेंद्रला. जयेंद्र खातं करतो 1 ने. संघाची धावसंख्या 13 वर. बिन गडी बाद 13. 17 चेंडू आणि 37 धावा. 17 delivery, 37 more run required to win this match. Arjun Kadam left and round the wicket comes in board to now Kishore Patil. Point cover, extra cover deep. चेंडूला दिशा दिले स्क्वेअर लेगला. सहज गत्या झेड टिपला. पहिला हातरा श्रीकृष्ण दिवाला. 13 धावा पुन्हा आड आलेला आहे. अपशकुनी झालाय श्रीकृष्ण दिवा आणि किशोर. की वारंवार बरेच समालोचक म्हणतात आणि तसंच हा अपशकुनी आकडा मात्र 13 धावसंख्या किशोर पाटील परतलाय. 12 धावांचं योगदान देऊन सुंदर सुरुवात केली. पहिल्या 2 चेंडूवर सामन्याच्या पहिल्या षटकाच्या 2 चेंडू 2 चौकार करून सुरेख सुरुवात केली होती. त्याचाच भाऊ अजय त्याला काहीतरी हिदायत देतो. काहीतरी चुकीच्या दिशेने तो फटका मारला कारण गॅप होती त्या ठिकाणी मारणं अतिशय गरजेचं होतं. पण सरळ थेट गेला तर डीप स्क्वेअर लेगला झेल देऊन परतला. 16 चेंडू 37 धावा. जयेंद्र फेसिंग टू द अर्जुन कदम लेफ्ट हँड फ्रॉम द विकेट. 16 चेंडू 37 धावा. हुक केलाय. चेंडू लेगला पण सर बॅनरवर आदळतोय. बॅनरवर लागल्यानंतर सलाम केल्यानंतर मान्यवरांना
चेंडू एक धाव मिळते फलंदाजाला. 13 धावसंख्या चटकन हटवलेली आहे कारण ती आपल्याला मारक ठरेल. धावसंख्या 14 वर. 15 चेंडू 36 धावा. 15 डिलिव्हरी 36 मोर रन रिक्वायर्ड श्रीकृष्ण दिवा अगेन्स्ट किरणस्मृती खंसोली. 50 धावांचा पाठलाग करताना एक गडी बाद 14 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. दिशा दिली होती ड्रायव्हर शॉटअपचा चेंडू होता त्याला टळवलाय. चेंडूला दिशा दिली मिटॉनला. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. अचूक फेक होती. एक धाव मिळते जयंतला. धावसंख्या पोहोचते 15 वर. 14 चेंडू आणि 35 धावा. मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण याही दमटपणामध्ये कोरड्या वातावरणामध्ये काय कमाल उत्तुंग 5 षटकार या वातावरणात येतील असे प्रेक्षकांना अपेक्षा नव्हती. प्रेक्षकांचं बरंच मनोरंजन केलं होतं कठीण परिस्थितीमध्ये. संकटमोची कर्णधार उमेश म्हात्रे. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. फुल टॉसवर गंगा गेले. दिशा दिली होतं. स्वीप केले होतं लॉंग शॉर्ट लेगला कोशिश क्षेत्रामध्ये एक धावेसाठी. लक्ष येते 13 चेंडू 34 धावा. धावसंख्या लागलेली आहे 16 वर. सुंदर षटक अर्जुन कदमचं कारण 5 चेंडू मध्ये आतापर्यंत त्याने 1 विकेट घेताना फक्त 4 धावा. सुंदर गोलंदाजी. अप्रतिम स्पेल टाकताना अर्जुन कदम. शेवटचा चेंडू लेफ्ट हँड राऊंड द विकेट. जबरदस्त फटका गंगा इंगोलेचा. सरळ फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगला वरून षटकार. लवली शॉट बाय गंगा इंगोले. 6 धावसंख्या वाढले जाते. 12 वाजायला 1 मिनिट बाकी आहे. तुम्हाला सामना थोडा वेळ थांबावा लागेल कारण ज्या मुलाच्या ना ज्या लाडक्या मुलाच्या याच्यामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या त्याच मुलाचा आज सुयोग भोईरचा आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. थोडासा मी विनंती करेन पंचांना 2-5 मिनिटांसाठी. आणि विकास चव्हाण तुलाही वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा असतील. तर प्रेक्षकांना विनंती करते उभे राहून आपल्या चांगल्या या सुयोग भोईरला आपण वाढदिवसाचा आपला साजरा करणं. जर दूर गेला तर पण त्याच्या आठवणीसाठी एक त्याला स्पर्धा ही मात्र समर्पित केलेली आहे. विकास चव्हाणलाही त्याचबरोबर विकास चव्हाण तुलाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर येणारा 12 चेंडू 28 मध्ये काय होईल काय घडेल हे सांगण्यासाठी एक सर्वोत्तम आजच्या घडीतला कमेंटेटर समालोचक बीके पांडुरंग खिल्लारे आइए आगे का खुद सुनाने के लिए. धन्यवाद संतोष सर. तर जरूर सुयोगचा वाढदिवस आपण इथे साजरा केला. पुढे एकदा त्याच्याच नावा मुळे आपण आज ही स्पर्धा बघतोय. यातच हे 8वं वर्ष आणि 8व्या वर्षात पदार्पण करत असताना मात्र क्रिकेटचं मोठं आयोजन आपण या खेळपट्टीवर बघतोय. तर सामना रंगलाय. 12 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि 12 चेंडूच्या संपुष्टीनंतर धावफलकावर धावा लागल्या तब्बल 22 धावा. येणारे चेंडू असतील 12 आणि सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज.
तर गोलंदाज सज्ज होते. प्रति षटकामागे 14ची सरासरी इथे राखावी लागेल. चांगला फटका मागच्या षटकात गंगा इंगोलेने लगावला आणि विजयाची आशा पल्लवित केल्या. एक रोमांचक स्थितीमध्ये सामना चाललाय. गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं अरुण. इथे मात्र सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर यष्टांसमेत गोलंदाज जयेंद्रला परतवलंय. कारण पूर्णपणे आपण जर विचार केला, ज्या वेळेस सामना चालू झाला, पहिलं षटक संपलं, असणार आहे. कारण रात्रीचं सत्र आहे, हवा पूर्णपणे दमट आहे, चेंडू ट्रॅव्हल होणं कुठेतरी कठीण आहे आणि अशा वातावरणामध्ये मोठमोठे फटके लगावणं फलंदाजांपुढे आव्हान असणार आहे. तर संघाला धक्का बसतोय. जयेंद्र सारखा हार्ड फलंदाज बाद होतोय, तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. डावखोरा फलंदाज सिद्धेश. सिद्धेशच्या बाबतीत जर सांगायचं झालं, या देखील खेळाडूमध्ये बरीचशी क्षमता आहे. पूर्णपणे चांगला खेळ या देखील फलंदाजाच्या माध्यमातून आपण बघितलं. मागच्या सामन्यात जरूर लांबचा एक षटकार लगावला होता आणि आज मात्र तशाच प्रकारचे 2-3 षटकार अजून या सामन्यामध्ये लगवावे लागतील. चांगली गोलंदाजी अरुणची. पहिल्या चेंडूवर यष्ट उद्ध्वस्त केल्यात. विनंती असेल खेळ थोडा फास्ट करा, कारण अजूनही एक सामना खेळायचा शिल्लक आहे. सातत्याने या स्पर्धेचा जर विचार केला, आपल्या लाडक्या मित्राला, लाडक्या मुलाला आणि लाडक्या भावाला श्रद्धांजली देण्याचं काम सातत्याने या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतो. आता मात्र सुयोगचा वाढदिवस देखील आपण साजरा केला. गोलंदाज पण एकदा सज्ज. इथे मात्र मोठा फटका नक्कीच लगावला जातोय. चेंडू हवेत. इथे मात्र झेल सुटता सुटता पकडला गेलाय आणि फलंदाजाला मात्र परतवलं. राहुल शेट्टीचा आज कुठेतरी थोडासा दिवस खराब असावा क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत, कारण बऱ्याचदा असं घडलंय अंतिम क्षणी जयेंद्र आणि तिसरा हादरा सिद्धेश मात्र तंबूच्या बाहेर जातोय. तर नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट समीकरण बदलत आहे आणि सामना जिंकण्यासाठी 28 अर्थातच 28 धावांची गरज. तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर हादरा दिला, इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर देखील हादरा देतोय आणि संधी मिळते. तर जीवनाच्या बाबतीत देखील मी समालोचन करताना सांगत असतो, जीवनामध्ये देखील प्रत्येकाला संधी मिळते. जो संधीचं सोनं करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो. इथे मात्र हॅट्रिकची संधी गोलंदाजाला मिळाली आहे. बघायचं संधीचं सोनं करतोय का. नवीन फलंदाज समोर गंगा. इथे मात्र मोठा फटका, बेग हिट, चेंडू हवेत आणि बघता बघता सरळ सीमा पार. कडक फटका. इथे मात्र गंगा इंगोलेच्या माध्यमातून दुसरा षटकार लगावतोय गंगा. खेळी इथे मात्र गंगा आपल्या संघासाठी खेळतोय. आतापर्यंत 2 षटकार लांबलचक लगावले गेलेत. थंडगार अशा वातावरणामध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होत नाहीये, परंतु मनगटामध्ये पुरेपूर क्षमता या गंगाच्या. गोलंदाजाने 2 चेंडूवर 2 गडी बाद केल्यानंतर मात्र हा लांबलचक षटकार लगावला जातोय. इथे मात्र चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा -1. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलताना आपण पाहतोय. कारण संतोष सर क्रिकेटचा खेळ खेळत असताना अवांतर धावा या महत्वपूर्ण भूमिका सातत्याने बजावत असतात. इथे मात्र 2 धावा संघाच्या खात्यामध्ये अवांतर रूपामध्ये ऍड होत आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. विनंती, वेळ कृपया करून थांबवू नका. पंच यतीन भोईर आणि योगेश भोईर. तर थोडस व्यत्यय फलंदाजी करताना येत आहे की काय असं आम्हाला कळवलं जात आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्वच क्रीडा रसिकांचं सहर्षाचं स्वागत करतोय. चांगलं असं आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन प्रेक्षकांच्या भेटीला. चेंडू दुसरा द्या असं कळवलं जात आहे. पूर्णपणे या स्पर्धेचा जर विचार केला, सुयोग स्मृती चषक झुगाव 2017चे हे आयोजन आपण बघतोय. आयोजनाचा आजचा 3रा दिवस. पहिल्या दिवसाचा जर विचार केला, कुमारली व तुर्भे संघ टॉप 4 मध्ये दाखल झाला. दुसऱ्या दिवसाचा जर विचार केला, वाशी बॉयज वाशी संघ टॉप 4 मध्ये दाखल झाला. आज मात्र स्पर्धेचा 3रा दिवस आणि या 2 संघादरम्यान जो संघ जिंकेल
तो संघ सरळ खेळेल कुशल क्रिकेट क्लब सारसोळे या संघासोबत. तर पूर्णपणे चांगले असे क्रिकेटचे सामने आपण पाहतोय. गोलंदाज पण एकदा सज्ज होतोय. अरुण चांगली गोलंदाजी इथे मात्र करण्याचा प्रयत्न करतोय परंतु यश मिळत नाहीये. 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. इथे मात्र गंगा सुरेख गोलंदाजी ब्लॉक खोल क्रिकेट विश्वातला ब्रह्मास्त्र टाकलं जात आहे. एक धाव पूर्ण बघता बघता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगला बॅकअप आणि 2च धावांवरती थांबावं लागतंय. एकेरी दुहेरी धावा मात्र शेवटच्या क्षणी महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. कारण संतोष सर मर्यादित क्रिकेट ज्या वेळेस खेळलं जातं त्यावेळेस एकेरी आणि दुहेरी धावांचं क्रिकेट देखील बरंचसं मायने असतं. या शेवटच्या क्षणापर्यंत नेण्यात धावसंख्या पुढे सरकते. 8 चेंडू आणि 18 धावा. इथे मात्र सुरेख गोलंदाजी लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू. गंगा काहीसा स्वतःवरती नाराज दिसतोय. मोठा फटका मारायचा होता. फटका मारण्यामध्ये कुठेतरी अडथळा येतोय. चेंडू चाललाय घोषित रिझन मध्ये. एकच धाव इथे मिळते. 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना संतोष सर या चेंडूवर पूर्णपणे दारोमदार असणार आहे. कारण 7 चेंडू आणि तब्बल 17 धावांची गरज. या चेंडूवर जर मोठा फटका गंगाने लगावला तर शेवटच्या क्षणार्धात रोमांचक स्थिती पाहायला मिळेल. पुढचा चेंडू षटकातला. इथे मात्र चेंडू सोडून दिला आहे. नक्कीच पंचांचा इशारा. उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर चेंडू चाललाय. कारण पूर्णपणे एक मोठी मॅच आहे. करो या मरो. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीत, जो संघ हरेल तो मात्र पूर्णपणे या स्पर्धेतून बाहेर होईल. गोलंदाजावर पूर्णपणे प्रेशर जाणवतंय आणि त्याचाच मोबदला इथे मात्र श्रीकृष्ण दिवस संघाला होतोय. समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि सामना 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका बेगेट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेते. चेंडू जागेवर विसावतोय. तोपर्यंत षटक क्रमांक 3 इथे पूर्ण होत आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या संपुष्टीनंतर धावफलकावर धावा लागताय तब्बल 34 धावा. शेवटचे चेंडू असतील 6 आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. तर तसं बघायला जर गेलं तर नक्कीच कौतुक करावं लागेल श्रीकृष्ण दिवस संघाचं देखील. पूर्णपणे चांगली फलंदाजी साकारली होती. किशोर पाटीलने पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार लगावले. त्यानंतर मात्र मधल्या फळीमध्ये चांगली फलंदाजी गंगा इंगोलेने करून दाखवली. 2 लांबण्याचा षटकार लगावले. विजयाच्या आशा पूर्णपणे पल्लवीत ठेवल्या आणि शेवटच्या क्षणार्धापर्यंत सामना येऊन ठेपलाय. चेंडू असणार आहेत शेवटचे 6 आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 16 धावांची गरज. विनंती करतोय पंचांना, विनंती करतोय खेळाडूंना, त्वरित सामना चालू करा. वेळ अति महत्वाची आहे. यानंतर अजूनही एक सामना खेळवायचा शिल्लक आहे. 12 वाजून 10 मिनिटं झाल्यानंतर विनंती असेल. घनसोली संघाचे 4 गडी बाद झाले होते तर श्रीकृष्ण दिवा संघाचे 3 गडी बाद झालेत. म्हणजे एका धावेचा बेनिफिट नक्कीच आहे श्रीकृष्ण दिवा संघाकडे. परंतु 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. शेवटचं हाणावानीचं निर्वाणीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज उमेश म्हात्रे. ज्या गोलंदाजाने या मैदानावर धावांचा पाऊस पडला तोच गोलंदाजीच्या मार्फत. इथे मात्र पहिला चेंडूवर मोठा फटका. गगनचुंबी षटकार इथे मात्र लगावला गेलाय. काय म्हणाल संतोष सर या फटक्याबद्दल? शेवटच्या क्षणी अशा प्रकारची तडाखेबाज फलंदाजी प्रेक्षकांना का मात्र तुम्ही करू नका. कारण तितकाच मातबर आणि बलाढ्य संघ आहे श्रीकृष्ण दिवा. एकाहून एक सरस फलंदाजांचा भरणा असलेला हा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जात आहे आणि तेच दाखवून देतोय. शेवटच्या क्षणार्धात पहिल्या चेंडूवर मात्र लांबण्याचा षटकार ठोकतोय. चेंडू असतील शेवटचे 5 आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 5 चेंडू 10 धावा. 10 धावा 5 चेंडू. कोण जिंकणार? किरण स्मृती घनसोली की श्रीकृष्ण दिवा? गोलंदाज पण एकदा सज्ज होतोय. इथे मात्र सुरेख गोलंदाजी. क्रिकेट विश्वातला ब्रह्मास्त्र यॉर्कर लाईनचा चेंडू. अपील इथे पंचांकडे केली जाते. उत्साह जास्त परंतु दोन्ही पंच आपापसात हिजबूत करतील आणि आमच्यापर्यंत मात्र निर्णय देतील. तर चांगली गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर कडकडीत षटकार अनिकेतने लगावला. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे होतोय. पंच आमच्यापर्यंत निर्णय इथे त्वरित देतील. तो बघतात पीके पायाला बॅटला लगून पायावर उडते काय अशी जेलची अपील आहे. तुर्तास थांबूया.
सल्ला मसलत होते पंचांची पिके, अतिशय महत्वाचा निर्णय असेल. तर पंचांचा निर्णय इथे मात्र अंतिम असणार याची नोंद घ्या. पंच योगेश भोईर आणि यतीन भोईर यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका साकारली जाते. तर काय निर्णय असणार, बराचसा वेळ विचार विनिमय केल्यानंतर पंच मात्र आपल्या जागेवर येऊन निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. तर फलंदाज बाद इथे मात्र घोषित केलंय. एक मोठा आघात इथे मात्र संघाला बसतोय. अनिकेतला इथे परतावा लागतंय. धावसंख्या पूर्णपणे स्थिर, तर चेंडू असतील 4 आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावा या कंपल्सरी काढाव्याच लागतील याची नोंद घ्या. दोन्ही संघाचे 4-4 गडी बाद झाले, परंतु टॉस विन आहे किरण स्मृती घनसोली. तर क्रिकेटमध्ये समीकरण कसं बदलतं संतोष सर? नक्कीच पिके, कारण अति ब्रेक थ्रू असेल, मॅचचा कलाटे देणार क्षण असेल. कारण लय मध्ये षटकार जसा टोकला होता परंतु वापसी केली होती कर्णधारे. परफेक्टली यॉर्क होता. लवली बॉलिंग बाय उमेश. हार्ड लक अनिकेत. नक्कीच अनिकेतने जरूर चांगला फटका लगावला, सीमारेषे बाहेर फटका टोलवला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय हेमंतच्या बाबतीत जर सांगायचं झालं, दुर्बळच्या मैदानावर जरूर लांबलचक षटकार या हेमंतने लगावले होते आणि आज मात्र त्याच फटक्यांची अपेक्षा असणार आहे. परंतु समोर तितकाच घातक फलंदाज आहे गंगा इंगोले. त्या फलंदाजाने चांगली बहारदार फलंदाजी केली, 2 षटकार लगावलेत. समीकरण बदलत आहे. 4 चेंडू आणि 10 धावा इथे मात्र काढाव्याच लागतील श्रीकृष्ण दिवा संघाला. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, 1 बॉल चेंडू कलेक्ट केला जातोय, फेकला जातोय. बघता बघता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कुठेतरी अडथळा निर्माण करतायत. फलंदाज हेमंत इथे बाद होतोय. हेमंतला इथे परतावा लागताय. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावा, 9 धावा 3 चेंडू. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलताना आपण पाहतोय. चांगली फलंदाजी गंगाने साकारली, चांगला फटका अनिकेतने लगावला, परंतु शेवटच्या क्षणी गोलंदाजाचं खास करून कौतुक करतोय उमेशचं. पहिल्या चेंडूवर जरी षटकार लगावला असला तरी देखील कुठल्याही प्रकारचं प्रेशर न घेता चांगली गोलंदाजी करतोय आणि संघ आमचा कसा विजयी होईल याकडे पुरेपूर लक्ष देतोय. कारण कर्णधार पद भूषवतोय आणि कर्णधाराला साजेशी अशी खेळी जरूर या मैदानावर साकारताना आपण पाहतोय. विनंती आहे पंच, सामना तरी चालू करा. 3 चेंडू आणि 9 धावा. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, यॉर्कर लेनचा चेंडू टाकला जातोय. खराब क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण आणि बघता बघता दुसरी धाव देखील इथे सहजरित्या पूर्ण होते. कारण ज्या वेळेस तुम्ही क्रिकेट खेळता मर्यादित षटकांचं, त्यावेळेस तुमची गोलंदाजी, फलंदाजी आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण देखील सुरेख असणं गरजेचं असतं. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 43. तर 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी 7 धावा काढायच्या. 2 चेंडू आणि 7 धावा. एक मोठा फटका जर लागला तर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये रोमांचकता पाहायला मिळेल. इथे मात्र चांगला फटका आणि गंगा इंगोले याच्या माध्यमातून हा षटकार लगावला जातोय. एका चेंडूत 1 धावेची गरज, परंतु ती 1 धाव कंपल्सरी. सुपर मॅच. तर यतीन भोईर आणि योगेश भोईर, विनंती आहे सामना तरी चालू करा. शेवटची 2 मिनिटं बाकी आहेत. वेळ तुमच्या माध्यमातून बराचसा खर्च केला जातोय. ज्या धावा उमेशने काढल्या होत्या त्याच धावा इथे मात्र गंगा खर्च करतोय. चांगली फलंदाजी. 9 चेंडूत तब्बल 24 धावांची स्फोटक खेळी साकारले गंगा इंगोलेने. शेवटचा चेंडू असणार आहे 1 आणि एका चेंडू मध्ये 1 धाव काढावीच लागेल. दोन्ही संघांचे विकेट सेम आहेत, परंतु टॉस विनचा कौल नक्कीच आहे किरण स्मृती घनसोली संघाच्या बाजूने. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावर पाहायला मिळतात. तर शेवटच्या षटकामध्ये 16 धावांची गरज होती, त्यामध्ये चांगली फलंदाजी अनिकेतने साकारली. त्यानंतर गंगाने देखील लांबलचक षटकार लगावला. 2-2 धावांनी देखील महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि संघाचं क्षेत्ररक्षण देखील सुरेख असायला हवं हे चित्र आज मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. तर विनंती सामना तरी चालू करा. तमाम प्रेक्षकांना विनंती करतोय टाळ्या वाजवून शेवटच्या चेंडूचं स्वागत करा. 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. तर संतोष सर,
एका धावेला किती महत्व असतं ते मात्र कळलं होतं. तर एक चेंडू या षटकातला शिल्लक आहे, एका धावेची गरज. इथे मात्र चांगला फटका, इथे मात्र झेल टिपला जातोय आणि क्रिकेट काय असतं हे तमाम प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. परंतु संतोष सर, सामना जरी किरण स्मृती कन्सोली संघाने जिंकला असला तरी तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतले श्रीकृष्ण दिवा संघाने. हार्ड लक श्रीकृष्ण दिवा संघ कोणताही जिंको, परंतु क्रिकेटचा विजय इथे निश्चित झालाय. प्रेक्षकांना विनंती करतो, दोन्ही संघासाठी टाळ्या वाजवून स्वागत करा. शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली आणि एक अशा प्रकारचा उत्कंठवर्धक सामना आपल्याला पाहायला मिळाला. गंगाची देखील इथे पाठ थोपटली जाते. क्रिकेटचा विजय इथे मात्र नक्कीच होतोय. तर विनंती असेल कुशल क्रिकेट क्लब सारसोळे तर व्हीबी कंस्ट्रक्शनचे मालक विनोद भोईर यांनी जी साईट रत्नागिरी इथे टाकली होती, उस्मान पटेलचा जो संघ होता, तो संघ गावदेवी जुगाम, त्या संघाने मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तिथे पटकवलंय. तर पहिला सामना तिथे जिंकलाय, तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकण्यासाठी अजून टाइम आहे असं कळवलं जात आहे. तर विनंती करतोय गंगा व्यासपीठावर यायचे, ऑरेंज कॅप आपल्याला इथे दिली जाईल. गंगा. तर सन्मान्य दत्ता साष्टे, आपलं देखील सहर्ष स्वागत. तुमचा वेळ आम्हाला मिळाला. त्याच बरोबर यानंतर समालोचन करतील मॅन फ्रॉम वाशीगाव गंगा इंगोले. विनंती आहे ऑरेंज कॅप घेण्यासाठी या. तसंच श्रीकृष्ण दिवा संघाचा कर्णधार यानंतर समालोचन करतील मनोज पाटील मॅन फ्रॉम वाशीगाव. धन्यवाद पीके. पैसा वसूल मैच, दिल को थामने वाला है मुकाबला. आखिरकार आखिरी गेंद तक, इसे कहते हैं क्रिकेट द गेम ऑफ द चांस. देखिए गंगा अपनी तरफ से पूरी कोशिश की, मैच हार गए, लेकिन तमाम दर्शकों का दिल गंगा ने जीत लिया है. तालियां तो होनी चाहिए, क्योंकि ऐसा खेल, देखिए ऐसा खेल एक छोर से जिस तरह बाजीराव ने पावन खिंड लड़ाई थी, बिल्कुल उसी तरह से बल्लेबाजी की. आखिरी समय पे 1 रन कम पड़ा, लेकिन बहुत ही शानदार, बहुत ही शानदार खेल. कुशल सासोले. गंगा विनंती ऑरेंज कॅप घेण्यासाठी आहे. कुशल सासोले प्रेक्षकांना विनंती, मैदान खाली करून घ्यायचं आहे. प्रेक्षक मायबाप, अजूनही एक सामना शिल्लक आहे. गंगा आउटस्टँडिंग इनिंग, आउटस्टँडिंग. 2 मिनिटांसाठी फक्त माईकवर आहे गंगा. 9 चेंडू आणि 24 धावांची एक विस्फोटक खेळी अशा वाटत होत्या. 40 धावांची खेळी, थोडीशी तोकडी बघा काय जबरदस्त खेली. आउटस्टैंडिंग इनिंग. ऑरेंज का वंस अगेन सम्मान चिन्ह. आंखों से आंसू टपक रहे हैं. एक शोर संभाल कर खेल रहे थे, लेकिन एक टीम हार जाती है तो एक टीम जीत जाती है. भले ही टीम हार चुकी हो, लेकिन दर्शकों का दिल जीत लिया है. एक बहुत ही